संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभाव या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील 6 सुत्तांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। 7वं जे सुत्त आहे त्याचं नाव आहे जालीय सुत्त, पण त्या जालीय सुत्ताचा अभ्यास सध्या आपण करणार नाही, ते सुत्त आपण स्किप करणार आहोत। 8व्या क्रमांकाचं जे सुत्त आहे या दीघनिकाय ग्रंथातील, त्या सुत्ताचं नाव आहे महासिंहनाद सुत्त। दीघनिकाय या ग्रंथातील 8व्या क्रमांकाच्या सुत्ताचं नाव आहे महासिंहनाद सुत्त। हे जे महासिंहनाद सुत्त आहे, या सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने अशाच एका ब्राह्मण परिव्राजकाला एक महत्त्वपूर्ण उपदेश केलेला आहे। जसं आता या सुत्ताचं नावच आहे महासिंहनाद। जसं एखादा सिंह डरकाळी फोडतो बघा, तर त्याची जी डरकाळी आहे त्याचा जो गरजण्याचा जो आवाज आहे दूर दूरपर्यंत जातो। त्या आवाजाला कोणी ब्रेक करू शकत नाही, त्या आवाजाला कोणी थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही। अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी या सुत्तामध्ये एका अचेलक काश्यप नावाच्या नग्न परिव्राजकाला जो उपदेश केलेला आहे, तो उपदेश एवढा महत्त्वाचा आहे की त्या उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये ब्राह्मण्य आणि श्रामण्य या 2 तत्वांचं स्पष्टीकरण केलेलं आहे। ब्राह्मण्य आणि श्रामण्य या 2 तत्वांचं स्पष्टीकरण भगवान बुद्धांनी या सुत्तामध्ये केल्याने एवढं सुत्त महत्त्वाचं आहे। भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्या उपदेशावर कोणताही ब्राह्मण्य आक्षेप घेऊ शकत नाही, त्या सुत्तांवर त्या उपदेशावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही। बुद्धाचा उपदेश दूर दूरपर्यंत जातो। याकरिता बुद्धाने एखाद्या सिंहाच्या डरकाळीप्रमाणे हा उपदेश केला, म्हणून या उपदेशाला महासिंहनाद सुत्त असं म्हटलेलं आहे। वास्तविकता सिंहाचा आणि या सुत्ताचा काही संबंध, म्हणजे ओरिजिनल जो सिंह आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे। पण सिंहाच्या डरकाळीप्रमाणे भगवान बुद्धांचा तो उपदेश दूर दूरपर्यंत पसरला आणि त्या उपदेशाला कोणी रोखू शकत नव्हतं। एवढा महान उपदेश आहे, त्यामुळे या सुत्ताला
महासिंह नाद सुत्त, नाद म्हणजे आवाज असं याला म्हटलेलं आहे. हा जो महासिंहनाद सुत्त आहे, या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी ब्राह्मण्य जीवन मार्ग आणि श्रामण्य जीवन मार्ग या दोन जीवन मार्गावरचा उपदेश केलेला आहे. ब्राह्मण्य जीवन मार्ग, ब्राह्मण्य जीवन मार्ग म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्हाला लगेच लक्षात येईल ब्राह्मण्य जीवन मार्ग म्हणजे काय. एखाद्या गृहस्थाने गृहत्याग केला, जंगलामध्ये गेला आणि तिथे जाऊन मग तो तपश्चर्या करतो. बघा, आज पण लोक तपश्चर्या करतात ना, जंगल दऱ्या खोऱ्यांमध्ये, दूर एखाद्या निर्जीव म्हणजे निर्मनुष्य ठिकाणी जातात, तिथे तपश्चर्या करतात. आणि तपश्चर्या कशी? जेवणावरची तपश्चर्या असते. म्हणजे कंदमुळे खाऊनच जगतील, झाडाची पानं फुले खाऊनच जगतील, एका उंजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढं पाणी पिऊनच जगतील, किंवा मग शरीराला देहदंड करतील. तपश्चर्याचे प्रकार आहेत बघा हे. आज पण बघा ते नग्न साधू तुम्ही बघितले असाल, लग्न साधू असतात, किती भयंकर तपश्चर्या करतात ते. त्यांना असं समोर असं पाहिलं ना तरी असं भीती वाटेल बघा. ते जटा वाढवलेले, दाढी वाढवलेली, अंगावरती ते राख ते लावलेली, आणि एकदम असं विचित्र त्यांचा तो तपश्चर्याचा प्रकार वगैरे. म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलं ना, तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की इतकी भयानक तपश्चर्या करतात काही काही जण आजही. बुद्ध काळामध्ये अशी जी तपश्चर्या करणारे होते, म्हणजे भोजनावरची तपश्चर्या, कपड्यावरची, काही काही तर नग्न राहायचे बघा. कपडेच घालायचे नाही, कारण ती तपश्चर्या म्हणायची. कपडे नाही घालायचे, नग्न राहायचं. आज पण आहेत ना काही साधू आज बघा नग्न साधू राहतात, आजही आहेत की नाही. म्हणजे बुद्ध काळात पण तशी तपश्चर्या होती, नग्न राहायचं. आणखी काय प्रकार तपश्चर्याचे? तर झाडाखाली राहायचं, दगडावरती झोपायचं, मातीमध्येच लोळायचं. म्हणजे तपश्चर्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशी मान्यता होती की असे हे जे तपश्चर्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, अशी जर तपश्चर्या केली तर आपल्याला ब्राह्मण्य फळ प्राप्त होते. ब्राह्मण्य म्हणजे जो ब्रह्म जो कोणी आहे त्या तत्वाशी आपण समरूप होतो. साधा सोपा शब्द आहे. आपण म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, मोक्ष प्राप्ती होते. एक साधा सोपा शब्द काय होते, आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. तर आता हे बुद्ध काळामध्येच नाही, आज पण आहेत ना ही तपश्चर्या करणारे. अशी तपश्चर्या करणे आज पण लोक आहेत ना. लोक म्हणजे ते त्यांचे जे कोणी आहेत ते करतात तपश्चर्या. त्या तपश्चर्या केल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळते अशी समजूत त्या लोकांमध्ये आहे. असे लोक बुद्ध काळातही होते. तर याच मार्गाला म्हणतात ब्राह्मण्य मार्ग. समजलं? ब्राह्मण्य म्हणजे काय? तपश्चर्याचा मार्ग, की तपश्चर्या करून मोक्ष प्राप्ती होते, याला म्हणतात ब्राह्मण्य मार्ग. आणि दुसरं कोणतं आहे? श्रामण्य. श्रामण्य म्हणजे काय? बुद्धाचा श्रमण. बुद्धाचा श्रमण ज्या प्रकारे जीवन जगतो, त्या जीवन जगण्यातून, त्याच्या आचरणातून तो जे काही करतो, ध्यान, मनन, चिंतन, ही अशी तपश्चर्या नाही. तुम्ही कधी कोणत्या भंतेजीला पाहिलं का अशी तपश्चर्या करताना? कधी बघितलं का असं? भंतेजी कधी नग्न राहतात का? भंतेजी कधी राख लावतात का अंगाला? किंवा भंतेजी असं म्हणजे काही खाऊन जगतात का? नाही. मध्यम मार्ग आहे ना, मध्यम मार्ग. म्हणजे सांगायचं हे आहे, बुद्धाचा जो श्रमण आहे, तो श्रमण जे जीवन जगतो त्याला म्हणतात श्रामान्य जीवन. श्रामान्य. तर या श्रामान्य जीवनातून ध्यान, मनन, चिंतन करून तो श्रामान्य कसं मोक्ष प्राप्त करतो, आपल्या भाषेत त्याला आपण म्हणतो दुःखमुक्ती. समजून घेण्यासाठी इथं तो शब्द वापरलेला आहे, मोक्ष प्राप्ती. तो कसं मोक्ष प्राप्ती करतो, म्हणजे अरहंत दुःखमुक्त कसा होतो, या दोन जीवन मार्गांवरचा उपदेश भगवान बुद्धांनी या महासिंह नाद सुत्तामध्ये केलेला आहे. समजलं तुम्हाला? याचा मेन जो भावार्थ या सुत्ताचा काय आहे? ब्राह्मण्य मार्ग आणि श्रामण्य मार्ग या दोन्हीही मार्गावरचा तात्विक तौलनिक उपदेश भगवान बुद्धांनी याच्यामध्ये केलेला आहे. तसंच तपश्चर्या आपण पण करायला पाहिजे. आपण सुद्धा तप करायला पाहिजे.
महामंगल सूत्रात म्हणतो ना आपण, तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चान दर्शनम निब्बाण सच्ची किरियाच एतं मंगलमुत्तमं. तप करणे, तपोच तप करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, आर्य सच्चान आर्य सत्याचं दर्शन घेणे, निब्बाण सच्ची किरियाचं निब्बाणाचा साक्षात्कार करणे, एतं मंगलमुत्तमं, हे उत्तम मंगल आहे. तप करायला सांगितलं भगवान बुद्धांनी. तप, पण कोणता तप? ते ब्राह्मण्य जे आहे ना बुद्ध काळात जे सांगितले तसा तप नाही. तप कोणता? तप याचा अर्थ काय होत? तप म्हणजे एखादं उद्देश्य साध्य करण्यासाठी जीव की प्राण लावणे, म्हणजे एकदम जीव की प्राण लावून ते उद्देश मला साध्य करायचा आहे, एकदम वीर्य मेहनत करून ते मला साध्य करायचं आहे, ते जे आपण मेहनत करतो त्याला म्हणतात तप करणे. एक विद्यार्थी अभ्यास करताना तप करतो. अरे बाहेर जे मिस्त्री लोक काम करतायत ते तप करत आहेत. आपण इथे येऊन तुम्ही जर बसलेले आहात, हा सुद्धा तुमचा मोठा तप आहे, कारण तुम्ही लोक बिझी आहात ना. प्रधानमंत्रीपेक्षा पण तुम्ही लोक बिझी असता. वेळ काढून तुम्ही इथे आले ना, वेळ काढला, इथे 1 तास बसून तुम्ही धम्म ऐकता, या कानाने तुम्ही ते शब्द ऐकत आहात, हा तप नाही तर काय? तप आहे ना, हा सोपं नाही आहे ना. हे सोपं थोडी आहे एवढं. वेळ काढून येणं, विहारामध्ये बसणं, पाय दुखले तरी आपण असा पाय करतो, तसा पाय करतो, कंबर दुखत तरी बसतो. तप नाही तर काय? तप आहे ना हा. धम्म देस नाही, हा तप आहे ना आपला. कारण तप केल्याशिवाय काही मिळत नाही बघा. तप केल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. मेहनत, कष्ट करावं लागणार आहे. तप हा म्हणजे धम्म आचरण्याचा तप करायचा आपल्याला. धम्माचं आचरण, शील पालन करण्याचा तप करायचा आपल्याला. समाधीचा अभ्यास करण्याचा तप करायचा आपल्याला. प्रज्ञा जागृत करण्याचा तप करायचा आपल्याला. हा तप आपल्याला श्रामण्य फल प्राप्त करून देतो. त्याचे ब्राह्मण्य मार्ग आहे ना, जंगलखोऱ्यात जाऊन तपश्चर्या करणे वगैरे, ते नाही, तो नाही. तर सांगायचं हे आहे की या सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी ब्राह्मण्य आणि श्रामान्य हे जे 2 जीवन मार्ग आहेत, या 2 जीवन मार्गाचं तुलनात्मक उपदेश त्या अचेलक काश्यपाला, अचेलक म्हणजे नग्न, त्या काश्यप परिव्राजकाला केलेला आहे. तर तसं हे सूत्र खूप मोठं आहे. जेव्हा मी सूत्र वाचलं तर एवढं मोठं सूत्र आहे, म्हटलं एवढं मोठं सूत्र जर सांगत बसलो आपण कमीत कमी 3 ते 4 धम्मदेशा होतील. पण हे सगळं सांगण्यापेक्षा जो महत्त्वाचा आपला जो मुद्दा आहे, श्रामण्य जीवन कोणतं, त्याचं फळ कोणतं, त्यावर आपला मुख्य भार आहे, मुख्य आपला उपदेश आहे. तर एक शॉर्टमध्ये आपण ते सूत्र समजून घेऊया. एका देशनेमध्ये आपण हे सूत्र समजून घेऊ शकतो. तर ही सूत्राची जी सुरुवात आहे, एकदा उरेया नगरी, उरेया नावाची एक नगरी होती भगवान बुद्धाच्या काळामध्ये. त्या उरेया नगरीमध्ये एक मृगारण्यक नावाच्या विहारामध्ये भगवान बुद्ध मुक्कामाला होते त्यांच्या 500 भिक्खू संघासोबत. त्यावेळेला एक अचेलक काश्यप, अचेलक म्हणजे कोण? नग्न साधू, विवस्त्र आहेत, ते त्यांची तपश्चर्या, विवस्त्र राहायचं, अचेलक त्याला म्हणतात. तर असा अचेलक काश्यप नावाचा एक नग्न साधू भगवान बुद्धांकडे येतो आणि भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो. तर तो काय प्रश्न विचारतो तुम्हाला मी मराठीमध्ये वाचून दाखवतो. तर तो म्हणतो की गौतमा, मी असे ऐकले आहे की श्रमण गौतम सर्व तपाची निंदा करतात आणि प्रत्येक तपस्वी आणि वृक्षाजीवी म्हणजे वृक्षाखाली जीवन जगणारे, वृक्षाची पानं फुलं खाऊन जीवन जगणारे, वृक्षांवरती अवलंबून असतात त्यांना म्हणतात वृक्षाजीवी. जसं म्हणतो ना परजीवी, दुसऱ्या जीवनावर अवलंबून असतात, तर वृक्षाजीवी म्हणजे वृक्षांवरती जीवन जगणारे. तो म्हणतो की गौतमा, मी असे ऐकले आहे की श्रमण गौतम सर्व तपाची निंदा करतो आणि प्रत्येक तपस्वी आणि वृक्षाजीवी यांची अगदी निंदा आणि थट्टा करतो. म्हणजे तो काय म्हणत आहे की अरे गौतम, मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही जे आहात तुम्ही थट्टा करता, निंदा करता कोणाची?
हे बाकी तपस्व्यांची. जे ब्राह्मण्य मार्गाने तपश्चर्या करतात अशा सर्व तपश्चर्यांची तुम्ही त्यांची निंदा करता. जे वृक्षजीवी आहेत, झाडाखाली राहणारे, झाड हेच माझे कपडे, झाड हेच माझं जीवन, झाड हेच माझं घर, वृक्षजीवी त्यांची पण तुम्ही निंदा करता, थट्टा करता. तर गौतम, जे असे म्हणतात ते आपले मते बरोबर सांगतात का? म्हणजे हे बरोबर आहे का गौतम? खोटे सांगून आपल्यावर भलताच आरोप तर करीत नाही ना? म्हणजे खरोखर आहे का तुम्ही निंदा करता? खरोखर आहे का की कोणता भलताच आरोप तर करत नाही ना? धर्माप्रमाणेच सांगतात ना? यामुळे आपले कोणीही मुख्य आणि गौण वाद निंद्य तर होत नाही ना? कारण भगवंतावर भलताच आरोप करण्याची माझी काही इच्छा नाहीये. जेव्हा असं जे कोणी लोक म्हणतात तर हे बरोबर आहे की नाही? का हा फक्त भलताच कोणतरी आरोप केलेला आहे की तपश्चर्यांची निंदा करतात भगवान बुद्ध, त्या ब्राह्मण्य तपाची निंदा करतात, थट्टा करतात, हे बरोबर आहे की नाही? कारण मला काही तुमच्यावर कोणता आरोप करायचा नाही आहे, कृपया करून तुम्ही मला सांगा. तेव्हा भगवान बुद्ध त्या काश्यपाला काय म्हणतात? त्या अचिलक काश्यप म्हणजे परिव्राजक, बरं, भिक्षू नाही. आता तुम्ही काश्यप म्हणले की ते काश्यप आठवाल, तुम्हाला गडबड होईल. हा कोण आहेत काश्यप? म्हणजे अचिलक काश्यप, परिव्राजक, नग्न साधू, त्याचं पण नाव काश्यपच आहे. त्याला मग भगवान बुद्ध म्हणतात, अरे कस्सपा, जे असे म्हणतात ते माझी मते बरोबर सांगत नाही. जे कोणी असं म्हणतात ना ते माझी मते बरोबर सांगत नाहीत व खोटं सांगून माझ्यावर निरर्थक आरोप करतात. बुद्ध काय म्हणतात? माझ्यावरती हा आरोप करतात, खोटं सांगत आहेत की मी निंदा करतो, आरोप करतायत. कस्सपा, मला दिव्य, विशुद्ध तथा अतिमानुष चक्षुणे एखादा वृक्षजीवी तपस्वी मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर अपाय, दुर्गती, विनापात निरायप्रत गेलेला दिसतो. बुद्ध स्पष्ट सांगत त्याला की अरे कस्सपा, मी असं पाहिलेलं आहे की दिव्य, विशुद्ध, अतिमानुष चक्षुने एखादा वृक्षजीवी जरी असला ना, एखादा तपस्वी आहे की तो तपश्चर्या करताय, खूप तपश्चर्या करताय बघा, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, खूप तपश्चर्या करताय झाडाखाली राहून, पण असाही तपस्वी मरणानंतर अपाय गतीला, दुर्गतीला गेलेला मी बघितलेला आहे. काय झालं तपश्चर्याचा फायदा? एवढी तपश्चर्या केली पण मेल्यानंतर कुठे गेला? दुर्गतीला गेला, अपाय गतीला गेला. तसेच दुसरा एखादा वृक्षजीवी तपस्वी मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर सुगतीस स्वर्ग लोकात गेलेला मी पाहिलेला आहे. म्हणजे सगळे तपस्वी तसे नाहीत. काही तपस्वी मेल्यानंतर दुर्गतीला जातात, काही तपस्वी मेल्यानंतर स्वर्गात, म्हणजे त्या काळाचे शब्द आहेत, त्या सुगतीला, स्वर्गात गेलेले मी मला दिसतात. तसेच कस्सपा, एखादा कमी दुःखाचे जीवित घालवणारा तपस्वी अपाय, दुर्गती, विनिपात, निरय याप्रत गेलेला पाहतो. म्हणजे काही जण तपस्वी असे पण आहेत जे कमी दुःख झेलतात पण तरी सुद्धा ते नरक गतीला जातात, तरी सुद्धा मेल्यानंतर त्यांची अधोगतीच होते. आणि काही असे पण आहेत की जे कमी दुःखाने जीवन घालवणारे असतात पण ते स्वर्ग प्राप्ती करतात, पण ते मेल्यानंतर सुगतीला जातात. तर अशा प्रकारे कस्सपा, मला या तपस्व्यांच्या अशा तऱ्हेची गती उत्पत्ती कळते. तर अशा स्थितीमध्ये मी सर्व तपस्वींची निंदा कशी काय करू शकतो? सर्वच तपस्वींची निंदा मी कशी काय करू शकतो? प्रत्येक तपस्वी व वृक्षजीवी याची अगदी निंदा आणि थट्टा करणे हे मी करू शकत नाही. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने काही जे तपस्वी आहे, काही तपस्वी अशा पद्धतीने तपश्चर्या करूनही दुर्गतीला जातात आणि काही तपस्वी तपश्चर्या करूनही मेल्यानंतर सुगतीला जातात. हा फरक आहे. सगळे तपस्वी सुगतीला जात नाहीत आणि सगळे तपस्वी हे दुर्गतीला पण जात नाही. आणि मी जे निंदा करतो म्हणतात ना ते खोट आहे, हे सर्वस्वी खरं नाही आहे. मग भगवान बुद्ध त्याला पुढे समजावून सांगतात की कधी काय होते की काही लोक बुद्धाची दुसऱ्या संप्रदायाचा जो कोणता गुरु आहे
त्याची बुद्धाची तुलना करतात. कशी तुलना करतात? म्हणजे भगवान बुद्धाची दुसऱ्या एखाद्या संप्रदायाच्या गुरुसोबत तुलना करतात. कशी तुलना करतात? मग बुद्ध सांगतात की काही काही लोक बुद्धाची आणि दुसऱ्या संप्रदायाच्या गुरुची तुलना करतात. कशी तुलना करतात? की जी गोष्ट कधी कधी बुद्धाला एखादी गोष्ट चांगली वाटते, होऊ शकते की ती गोष्ट त्या संप्रदायाच्या गुरुला चांगली वाटत नसेल. एखादी गोष्ट बुद्धाला चांगली वाटत नाही, पण असंही आहे की तीच गोष्ट त्या संप्रदायाच्या गुरुला चांगली वाटेल, किंवा त्या संप्रदायाच्या गुरुला एखादी गोष्ट चांगली वाटते, होऊ शकते की ती गोष्ट बुद्धाला चांगली वाटणार नाही. किंवा एखादी गोष्ट त्या संप्रदायाच्या गुरुला चांगली वाटत नाही, पण असं होऊ शकते की तीच गोष्ट भगवान बुद्धांना चांगली वाटते. म्हणजे कधी कधी काय होते की बुद्ध म्हणजे संघाचे हे गुरु बुद्ध आणि संप्रदाय त्यांचे गुरु यांच्या मतांमध्ये कधी कधी आपल्याला तफावत पाहायला मिळते. पण कधी कधी असंही होते की एखादी गोष्ट बुद्धाला चांगली वाटते, ती गोष्ट त्यांना सुद्धा चांगली वाटेल. किंवा असंही होते की एखादी गोष्ट बुद्धाला आवडत नाही, चांगली वाटत नाही, तीच गोष्ट त्यांना सुद्धा चांगली वाटत नाही. कधी कधी समानता सुद्धा येते. त्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध त्याला म्हणतात की असं जर असेल, म्हणजे तफावत बघा, तफावत आहे, ही तफावत आहे. त्यांच्या जवळ जाऊन मी असं म्हणतो, म्हणजे बुद्ध त्याला समजून सांगत आहेत की ज्या बाबतीत तुमचे आमचे जुळत नाही त्या गोष्टी बाजूला राहू द्या. ठीक आहे, जुळत नाही ना तुमचं ना आमचं, विचार जुळत नाही ना, ती गोष्ट तुम्ही बाजूला ठेवा. ज्यामध्ये जुळते त्याविषयी शहाण्या पुरुषांनी गुरुची गुरुसोबत आणि संघाची संघासोबत तुलना करा. कोणी करायची तुलना? एखादा शहाणा माणसाने तुलना करा. ठीक आहे, आमचं काही जुळत नाही ना तत्व, ते सोडून द्या, पण किमान जे तत्व माझ्यासोबत जुळतात त्यांच्याने आमचे, त्या संप्रदायाचे आणि आमचे, किमान एखाद्या शहाण्या माणसानं येऊन कमीत कमी गुरुची गुरुसोबत, म्हणजे गुरु कोण इथे? बुद्ध आणि त्यांचे गुरु जे कोणी असतील त्यांचे संप्रदाय, त्यांच्या गुरुची तुलना करा. आणि इथे बुद्धाचा श्रमण संघ आणि त्यांच्या संप्रदायाचा जो काही शिष्यगण आहेत त्यांची तुलना करा एखाद्या शहाण्या माणसानं. तर मग बुद्ध सांगतात की त्याविषयी शहाण्या पुरुषांनी गुरुची गुरुसोबत आणि संघाची संघासोबत तुलना करावं आणि असं म्हणावे की ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या निंदनीय आहेत, ज्या सेवन करण्यास अयोग्य आहेत, ज्या अशुद्ध आहेत, अपवित्र आहेत, त्या अशा आहेत, त्या गोष्टी पूर्णपणे कोणी सोडून दिल्या? श्रमण गौतमाने की दुसऱ्या गणांच्या आचार्याने? त्याने स्वतः बघावं. बुद्ध त्याला सांगत आहेत, तुलना करा म्हणतात. तुलना करायची की जी गोष्ट अपाय आहे, जी गोष्ट अशुद्ध आहे, अपवित्र आहे, अयोग्य आहे, अशा गोष्टी आपण स्वतःजवळ ठेवतो का आपल्या जवळ? नाही. त्याचं काय करतो आपण? सोडून देतो ना. आपण सोडून देतो. एखाद्या शहाण्या माणसाने तुलना करायची की बुद्धानं त्या गोष्टी सोडल्या का, आणि त्या संप्रदायाचे गुरु आहेत त्यांनी त्या गोष्टी सोडल्या की नाही, तुलना करायची एखाद्या शहाण्या माणसानं. श्रमण गौतमाने की दुसऱ्या गणांच्या आचार्याने. त्यानंतर अरे कस्सपा, पुन्हा शहाण्या पुरुषांनी गुरुची गुरुसोबत आणि संघाची संघासोबत तुलना करावी आणि म्हणावं ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी स्तुत्य आहेत, ज्या सेवन करण्यास योग्य आहेत, ज्या शुद्ध आहेत, त्या पवित्र आहेत, अशा गोष्टींचा पूर्णपणे स्वीकार कोण करतो? श्रमण गौतम की दुसऱ्या गणांचे आचार्य. तुलना करा, बघा. गुरुची गुरुसोबत तुलना करा, संघाची संघासोबत तुलना करा. ही तुलना तुम्ही पण करू शकता. तुलना करा, बुद्धाची तुलना करा दुसऱ्यांसोबत, बघा तुम्हाला बुद्ध किती शुद्ध पवित्र दिसतील. संघाची तुलना करा, तुम्हाला बघा संघ किती तुम्हाला पवित्र दिसेल दुसऱ्या संप्रदायाच्या संघापेक्षा. तुलना करा सांगितलं भगवान बुद्धांनी एखाद्या शहाण्या माणसानं. पुढे अरे कश्यपा, पुन्हा शहाण्या पुरुषांनी गुरुची गुरुसोबत संघाची संघासोबत तुलना करावी आणि म्हणावं ज्या गोष्टी वाईट आहेत,
ज्या गोष्टी निंदनीय आहेत, ज्या गोष्टी सेवन करण्यास अयोग्य आहेत, ज्या आर्य धर्मास पुरेसे नाही आहेत, ज्या अशुद्ध आहेत, अपवित्र आहे, त्या गोष्टी परिपूर्णपणे कोणी सोडून दिल्या? गौतमाच्या शिष्य संघाने की दुसऱ्या गणांच्या शिष्य संघाने? तुलना करा. म्हणजे पहिल्यांदा तुलना कोणाची करायची? बुद्धाची आणि दुसऱ्या संप्रदायाच्या गुरुची तुलना करा. अयोग्य गोष्टी कोणी सोडल्या? बुद्धानं सोडल्या, तर यांनी सोडल्या की नाही? त्यानंतर संप्रदाय संघाची, बुद्धाचा हा संघ भिक्खू संघ आणि दुसऱ्या संप्रदायाचा हा शिष्य संघ, तर ज्या ज्या गोष्टी अयोग्य आहेत या संघाने सोडल्या, त्या संघाने सोडल्या का? तुलना करा. पुढं अरे कस्सपा, पुन्हा शहाण्या पुरुषांनी गुरुची गुरुसोबत आणि संघाची तुलना संघासोबत करून असं म्हणावं की ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी सुत्य आहेत, ज्या गोष्टी सेवन करण्यास योग्य आहेत, ज्या शुद्ध आहेत, पवित्र आहेत, अशा गोष्टींचा पूर्णपणे स्वीकार कोण करतो? गौतमाचा श्रमण संघ करतो की दुसऱ्या गणांच्या आचार्यांचा शिष्य संघ करतो? अशी तुलना करणारा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. भगवान बुद्ध त्याला तुलना करण्यासाठी सांगतात. लोक म्हणतात म्हणून नाही. लोक तर काही म्हणतील, लोक तर काही म्हणतात, लोकाला अर्धवट ज्ञान असते, लोक काही म्हणतात. आपण स्वतः शहाणपणाने तुलना केली पाहिजे. आपण बुद्धाची तुलना केली पाहिजे दुसऱ्या गुरूंसोबत की बुद्ध किती शुद्ध आहेत, बुद्ध किती पवित्र आहेत. बुद्धाचा जो श्रमण संघ आहे त्याची तुलना दुसऱ्या संघासोबत करायला पाहिजे की बुद्धाचा श्रमण संघ किती पवित्र आहे. तुम्ही म्हणता ना पुय्यं खेतं लोकसाथी, का म्हणता? सुपटीपन्नो मध्ये म्हणता ना तुम्ही, संघवंदनेमध्ये पुय्यं खेतं. पुय्यं म्हणजे पुण्यकर्म, खेतं म्हणजे शेती. शेती करण्या म्हणजे पुण्यकर्म करण्याची शेती कुठे आहे? ही आहे पुय्यं खेतं, की जिथं तुम्ही बीज, पुण्याचं बीज पेरलं त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होते. म्हणून तर तुम्ही म्हणता पुय्यं खेतं लोकसाथी. या 31 प्रकारच्या लोकांमध्ये एकमेव बुद्धाचा श्रमण संघ पुण्यं खेतं आहे की जे तुम्हाला पुण्याचं फळ मिळते. ही तुलना तुम्ही करून बघा, तुम्हाला समजेल की दुसरा श्रमण संघ आणि बुद्धाचा श्रमण संघामध्ये किती तफावत आहे, किती मोठी तफावत आहे बघा. हे तुम्हाला लगेच समजून येईल. कारण आजही आजूबाजूला काही श्रमण संघ कमी नाही आहे. संप्रदाय, अनेक संप्रदाय आहेत, अनेक गट आहेत, अनेक धार्मिक गट बनलेले आहेत, अनेक धार्मिक संघटना आहेत, त्यांचे गुरु आहेत, त्यांचे चेले आहेत, चेले चपाटे आहेत, सगळं त्यांचं आहे. तुम्ही तुलना करा बघा, तुलना. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बुद्ध किती शुद्ध आहे, बुद्धाचा श्रमण संघ किती शुद्ध आहे, हे तुमच्या लक्षात येईल. असं सगळं भगवान बुद्धांनी समजून सांगितल्यानंतर या काश्यपाने त्या काळामध्ये चालणारी जी काही ब्राह्मण्य जीवनशैली होती, त्या ब्राह्मण्य जीवनशैलीबद्दल भगवान बुद्धांना सांगितलं. भगवान बुद्धांना अगोदर प्रश्न विचारला की भगवान, तपश्चर्या केल्यानेच एका गृहस्थाला, एका परिव्राजकाला ब्राह्मण्य फळ प्राप्त होते. ब्राह्मण्य, जसं तुम्हाला मी आता सांगितलं, ब्राह्मण्य आणि ते सामान्य आहे. म्हणजे एखादा व्यक्ती तो मला प्रश्न विचारतो की ब्राह्मण्य आणि श्रामण्य हे एकच आहे का? कारण इथे पण काय आहे, मोक्ष प्राप्ती करायची आहे, आणि श्रामण्य जीवनामध्ये पण काय, मोक्ष प्राप्ती करायची आहे. तर ब्राह्मण्य आणि श्रामण्य हे एकच आहे का? भगवान बुद्ध म्हणतात हे दोन्हीही एकच आहे. हे दोन्हीही एकच आहे, पण फरक समजून सांगतात. तो हे सांगतो की तपश्चर्या केल्यानेच त्या परिव्राजकाला ब्राह्मण्य म्हणजे श्रामण्य प्राप्त होते. तो त्या काळात तपश्चर्या सांगतो. त्या काळामध्ये म्हणजे त्या काळात कोणत्या कोणत्या तपश्चर्या करायचे लोक, कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी. ब्राह्मण्य मार्ग मोक्ष प्राप्तीसाठी कशाला तपश्चर्या करायचे? तर त्याच्यापैकी बघा काही काही तपश्चर्या असतात. म्हणजे एक तपश्चर्या असते जेवणासंदर्भात. तपश्चर्याचे म्हणजे तपश्चर्या कशी कशी असतात तपश्चर्या? एक तपश्चर्या असते भोजन संदर्भात. कसं भोजन? जसं तुम्ही घरामध्ये मस्त भात भाजी 2 प्रकारच्या, वरण,
तूप लावलेली चपाती, चटणी 2 प्रकारच्या, छानपैकी ताक, मठ्ठा, काहीतरी स्वीट असं खाताना मस्त आहे की नाही, कारण तुम्ही गृहस्थ आहात. पण जर तुम्ही गृहत्याग केला, जंगलामध्ये गेले, मग तिथं जाऊन नाही म्हणू शकत तुम्ही की मला गुलाबजामुन पाहिजे, असं नाही म्हणतायत. का? तुम्ही तपश्चर्या आहे ना, तुम्हाला तपश्चर्या कशी तपश्चर्या? भोजनाची, ते सोडा लागते. मग काय तर त्या काळामध्ये तपश्चर्या कशी होती? कंदमुळे खायचे जंगलात, कंदमुळे खा, काहीतरी पानं खा, फुलं खा. ते खाऊन काही फरक असला पाहिजे गृहस्थांमध्ये आणि तपस्व्यांमध्ये, फरक असला पाहिजे की नाही? आता भिक्षू लोक भिक्षापात्रामध्ये खातात की नाही जेवण? भिक्षापात्रामध्ये का बरं का खातात? तुम्ही तर सोन्याचं ताट पण द्याल, हो की म्हणते जी घ्या सोन्याच्या ताटामध्ये जेवण, तुम्ही तर सोन्याचं ताट द्याल. पण भिक्षू लोक भिक्षापात्रामध्ये जेवण करतात. का बरं भिक्षापात्रात जेवण करतात? कारण त्या भिक्षापात्रामध्ये चव समजत नाही. असं भिक्षापात्र आहे, काय खीर आहे का? टाका. वरण आहे का? त्याच्यातच टाका. काय आणखी? चपाती त्याच्यातच टाका. कोणती भाजी त्याच्यात, असं सगळं गोपालकाला होऊन जाते. आणि मग ते जे असते सर्व गोड, आंबट, तिखट, खारट, पानसट, ते सगळं एक असं मिक्स होऊन जाते. मग बघा त्याची चव किती भारी लागते. तुम्ही खरंच खाऊन बघा, असं खरंच खाऊन बघा. आणि चुकून जर कोणी मीठ पण टाकलं वरून की झालं मग ते तर, पण खरी खावं लागते, तरी खावं लागते ते. म्हणजे जिभेला चव समजत नाही. हा मस्त गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, चविष्ट, अशी चव नाही समजली पाहिजे. हे मागचं कारण आहे. म्हणून भिक्षापात्रामध्ये जेवण करतात भिक्षू लोक बघा. आणि धुतांगधारी तर त्यांचं ते नेहमीच भिक्षापात्रामध्ये जेवण करतात. तर इथे भोजना संदर्भामध्ये ब्राह्मण्य मार्ग कसा आहे की कंदमुळे खाऊन जगायचं, झाडाची पानं फुलं जगायचं. पाणी प्यायचं ना तर ग्लासामध्ये नाही, नदीमध्ये जाऊन असं ओंजळीनं पाणी प्यायचं, किंवा 2 ओंजळ घेऊन पाणी प्यायचं. एका ओंजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं. असं म्हणजे ही भोजनाची तपश्चर्या. का बरं? कारण असं जर भोजनाचा आपण त्याग केला, म्हणजे भोजनाची जर तपश्चर्या केली तर आपल्याला ब्राह्मण्य प्राप्त होते. किंवा दुसरी तपश्चर्या आहे वस्त्राची तपश्चर्या. वस्त्र, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. वस्त्राची तपश्चर्या कशी असते तो काय म्हणतो? वस्त्र म्हणजे वस्त्राच्या संदर्भामध्ये तुम्ही जे परिधान करता कपडे वगैरे, त्या संदर्भातील तपश्चर्या. प्रिय मित्र गौतमा, तपाचे पुढील उपक्रमही काही श्रमण ब्राह्मणांच्या मते श्रामण्य आणि ब्राह्मण्य देणारे असतात. कोणते तप? तो सान धारण करतो, तो मसान धारण करतो, शवांवरील वस्त्रे धारण करतो. शव म्हणजे मेलेल्या माणसाच्या अंगावरचे कपडे धारण करतो, चिंध्या धारण करतो, झाडाची साल धारण करतो, अजिन धारण करतो, आजिनाचे तुकडे धारण करतो, कुशचीर धारण करतो, वाकचीर धारण करतो, फलकचीर धारण करतो, केश कंबल म्हणजे कंबल, घोड्याच्या शेपटीच्या केसांचे केलेले कांबळे धारण करतो, घुबडाचे पंख धारण करतो, तो केशश्म शूलोचक. आता त्या काळाचं काही माहिती नाही आपल्याला, पण त्या काळामध्ये असे जे तपस्वी होते हे धारण करायचे कपडे म्हणून. त्यानंतर तो उभाच राहतो, आसनावर कधी बसत नाही, तो उकिडावर बसतो तसाच राहतो. कंटकापस्सईक असतो, काट्यांच्या बिछाणावरती झोपतो, फळांवर दिसतो, जमिनीवर झोपतो, एकाच कुशीवर झोपतो, धूळ आणि घाण यांनी आपले शरीर मागतो, उघड्या जागेत राहतो, तो दिले तसंच संतुष्ट मानतो, वेकटीक असतो, विकट वस्तू खातो, अपानाक असतो, थंड पाणी पित नाही, संध्याकाळी 3ऱ्यांदा अशा रीतीने रोज 3दाच पाण्यात जाऊन स्नान करतो. हे वाचून तुम्हाला यासाठी दाखवलं हे की त्या काळामध्ये कसे तप करायचे बघा. भोजनाच्या संदर्भातलं एक तप आहे, आणि आपल्या हे म्हणजे कपडे कसे घालायचे, कोणतं परिधान करायचं, की नग्न राहायचं, की झाडाखाली राहायचं, की नदीच्या किनाऱ्यावरती राहायचं, वगैरे वगैरे. म्हणजे इतके भयानक तपश्चर्याचे त्या काळात प्रकार होते. का? हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे प्रकार ब्राह्मण्य मार्ग प्राप्त करून देण्यासाठी होते. तो काय म्हणतो की असं जर कोणी तपश्चर्या केली तर त्याला काय प्राप्त होते? ब्राह्मण्य आणि श्रामण्य प्राप्त होते. त्याला असं वाटायचं की ब्राह्मण्य आणि श्रामण्य एकच आहे, ब्राह्मण्य आणि श्रामण्य एकच आहे असं त्याला वाटायचं. त्याला असं वाटायचं की अशी तपश्चर्या केल्यानेच
माणसाला ब्राह्मण्य म्हणजे मोक्ष प्राप्त होते, श्रामण्य म्हणजे मोक्ष प्राप्त होते. तर त्याने सर्व हे तपश्चर्याचे सगळे हे प्रकार सांगितले बघा. तर अशा तपश्चर्याचे प्रकार सांगितल्यानंतर शेवटी भगवान बुद्ध त्याचं सगळं ऐकून घेतात आणि त्याला मग म्हणतात की अरे कस्सपा, ह्या सगळ्या तपश्चर्या नक्कीच तुझ्या मते मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या आहेत. ठीक आहे, या तपश्चर्येने मोक्ष प्राप्त होते तुझ्या मते. बुद्ध म्हणतात की या सर्व तपश्चर्येने मोक्ष प्राप्त होत असेल आणि शील संपदा, चित्त संपदा आणि प्रज्ञा संपदा याची जर भावना केली नाही, कशाची? शील संपदा, दुसरं आहे चित्त संपदा, तिसरं आहे प्रज्ञा संपदा, याची त्याने भावना केली नसेल, यांचा साक्षात्कार करून घेतला नसेल, तर तो श्रामण्य व ब्राह्मण्य यापासून दूर आहे असं समजलं पाहिजे. म्हणजे बुद्धानं कशाला महत्व दिलेलं आहे? तपश्चर्याला महत्व दिलं नाही. बुद्ध सरळ म्हणतात की तुमच्यामध्ये तपश्चर्या केल्यानं मोक्ष मिळते ना, ठीक आहे, तुमच्यामध्ये ठीक आहे, मिळत असेल तर मोक्ष, पण जोपर्यंत तो तपस्वी, तो कोणीही असो, कोणत्या संप्रदायाचा असो, धर्माचा असो, कोणी असो, पण जोपर्यंत तो शील संपदा म्हणजे शील, चित्त संपदा म्हणजे चित्ताची भावना, तिसरं आहे प्रज्ञा संपदा, प्रज्ञेची भावना, जोपर्यंत याची भावना केली नसेल, यांचा साक्षात्कार केला नसेल, तर तो श्रामण्य आणि ब्राह्मण्य यांपासून दूर आहे. परंतु कस्सपा, जेव्हा एक श्रमण वैरविरहित, कोपविरहित अशा मैत्री चित्ताची भावना करतो, तथा आसवांच्या क्षयाने अनाश्रव अशी चित्ताची व प्रज्ञेची विमुक्ती याच जन्मात स्वतः जाणून त्याचा साक्षात्कार करून घेतो, तेव्हाच अरे कश्यपा त्या भिक्षूला श्रमण किंवा ब्राह्मण म्हणतात. म्हणजे इथे भगवान बुद्धाने भिक्षूला सुद्धा ब्राह्मण म्हटलेलं आहे. पण ब्राह्मण कोणता? तेवाले ब्राह्मण नाही, चोटीवाले ब्राह्मण. कोणता? की जे इथे सांगितलं आहे की जे भिक्षू, जे श्रमण वैररहित आहेत, कोपरहित आहेत, चित्तामध्ये मैत्रीची भावना करतात, ज्यांनी आपल्या चित्तातील सर्व आश्रवांचा म्हणजे विकारांचा, सर्व आश्रवांचा क्षयाने अनाश्रव झालेले आहेत, अशा चित्ताची, प्रज्ञेची विमुक्ती ज्यांनी याच जन्मामध्ये प्राप्त करून ज्याचा साक्षात्कार केलेला आहे, तेव्हा अरे कस्सपा त्याच भिक्षूला श्रामान्य किंवा ब्राह्मण्य असं म्हणतात. म्हणजे भगवान बुद्धांनी याही ठिकाणी बघा, भगवान बुद्धांनी इथेही तुमच्या लक्षात येईल की श्रामान्य कुणाला म्हणतात आणि ब्राह्मण्य कुणाला म्हणतात. कारण ब्राह्मण्य मार्ग कोणता आहे? हा शरीराचा, देहदंडाचा मार्ग आहे. पण श्रामान्य मार्ग कोणता आहे? हा चित्ताचा मार्ग आहे. चित्त शुद्ध झालं नाही, चित्त जोपर्यंत शुद्ध झालं नाही, चित्तामध्ये राग, द्वेष, क्रोध, माया, अहंकार, गर्व हे विकार तसेच भरलेले आहे आणि वरून किती जरी देखावा केला तरी त्याला श्रामान्य फल कसं प्राप्त होईल? होऊ शकत नाही ना. श्रामान्य फल त्याला प्राप्त होऊ शकत नाही. हा फरक भगवान बुद्धाने दाखवून दिला नाही. एवढंच नाही, भगवान बुद्धाने सुद्धा तपश्चर्या केली होती ना. सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष, सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग करतात. 6 वर्ष सिद्धार्थ गौतमाने अशीच तर तपश्चर्या केली या ब्राह्मण मार्गाची. बाबासाहेबांनी किती छान लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या बोटावर एक तांदळाचा दाना येईल, भाताचा दाना, तेवढाच दाना खायचा, दिवसभर उपाशीच राहायचं. एका ओंजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं, दिवसभर उपाशीच राहायचं, त्या भृगु ऋषींप्रमाणे. किंवा अर्ध्या ओंजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं, दिवसभर तसंच तहानलेलंच राहायचं. एकदम म्हणजे ज्येष्ठ मास म्हणजे जी जून महिन्याची जी गरमी असते, मे आणि जून, ज्येष्ठ मासाच्या अशा रखरखत्या गरमीमध्ये, ज्येष्ठ मासाच्या रखरखत्या गरमीमध्ये
त्या डुंगेश्वरीच्या त्या कपारीमध्ये जाऊन तिथे दिवसभर राहायचं त्या गरमीमध्ये, इतकी भयानक गरमी की घाम शरीर व्हायचं, असा पण देहदंड केलेला आहे. असा देहदंड केलेला आहे. किंवा पौषाच्या थंडीत, म्हणजे जानेवारीची थंडी, पौषाच्या थंडीमध्ये, अशा गार थंडीमध्ये रात्रभर उघडं राहून अशा मोकळ्या वातावरणामध्ये रात्र काढायची, तेवढ्या थंडीची थंडी शरीरावरती सहन करायची, अशी तपश्चर्या केलेली आहे. आणि काय झालं मग? एवढी घनघोर तपश्चर्या केली की ते सोबतचे पंचवग्गी भिक्खू आश्चर्यचकित झाले की एवढी, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी एवढी घनघोर तपश्चर्या करणारा तपस्वी अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही. एवढी घनघोर तपश्चर्या केली. आणि शेवटी काय झालं? पोटाला हात लावलं तर पाठीचा कणा हाती लागायचा, कण्याला हात लावला पोट हाती लागायचं. तेव्हा सिद्धार्थ गौतमाला समजलं की ही तपश्चर्या काही कामाची नाहीये. अरे ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान तर दूरच राहिलं, त्याचा प्रकाश किरण सुद्धा दिसत नाहीये. अरे हे पोटाला उपाशी ठेवून शरीराचा देहदंड करून ज्ञान प्राप्त होणार नाही, हे कामाचं नाहीये. हा मार्ग कामाचा नाही आहे, देहदंडाचा मार्ग हा कामाचा नाही आहे, लाभदायी नाही आहे. तर काय होते मग? सुजाताकडून खीर ग्रहण करतात, जेवण करतात, पोट भरते, मग नवीन ऊर्जा येते, एक नवीन उमेद जागृत होते, आणि मग तो पुढचा इतिहास आहे. मग बुद्ध गयाला त्या निरंजन नदीच्या काठी जाऊन मग ध्यान मनन चिंतन करतात आणि सरते शेवटी ते बुद्ध होतात. बुद्धानं हे दोन्हीही मार्ग स्वतः अनुभवलेले आहेत ना, त्याचा स्वतःचा जो अनुभव आहे. तर सरते शेवटी बघा, बुद्धाचा तो अनुभव आहे. आणि भगवान बुद्ध अशा पद्धतीने हे सर्व त्याला समजावून सांगतात. भगवान बुद्ध त्याला सांगतात की शील संपदा, चित्त संपदा आणि प्रज्ञा संपदा, ह्या 3 संपदा प्राप्त केल्याशिवाय त्या व्यक्तीला कधीही ब्राह्मण्य किंवा श्रामान्य प्राप्त होत नाही. तेव्हा काश्यप म्हणाला, तो काश्यप अचलक, की अरे मित्र गौतमा, हे ज्या तुम्ही संपदा सांगताय 3 संपदा, ह्या नेमका हे संपदा आहे तरी काय, आणि त्या कशा प्राप्त करतात, आणि त्या प्राप्त केल्यानंतर कोणतं श्रामान्य फळ प्राप्त होते ते तरी सांगा. आणि मग तेव्हा भगवान बुद्ध त्या अचलक काश्यपाला सामान्य जीवनाचा मार्ग समजावून सांगतात. या अगोदरच्या सुत्तांमध्ये बघा, आपण अनेक वेळेस हे सामान्य जीवन कसं आणि जो सामान्य जीवनाचं फळ कसं आहे ते अनेकदा आपण वाचलेलं आहे. एक कुलपुत्र एखाद्या गृहस्थ गृहत्याग करतो, डोक्याचं शिरोमुंडन करून, दाढी मिशीचे केस काढून, अंगावरती काश्या वस्त्र परिधान करून दूर एखाद्या जंगलामध्ये जातो, तिथं ध्यान मनन चिंतन करतो. का? की मी आता श्रमण झालेला आहे. कोणाचा? इतिपिसो भगवा अरहं, त्या अरहंत दुःखमुक्त श्रमणाचा मी श्रमण आहे. तर ध्यान मनन चिंतन करत 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 तो स्वतःला शील संपन्न करतो, पहिली शील संपदा प्राप्त करतो. 3 संपदापैकी पहिली संपदा कोणती आहे? शील संपदा. ती शील संपदा प्राप्त करायची आहे. मग तो हिंसा करत नाही, तो चोरी करत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो असत्य भाषण करीत नाही, किंवा तो मादक द्रव्याचं सेवन करीत नाही, तो विकाल भोजन करीत नाही, तो जात रूप रजत सोनं चांदी दागदागिने यांचं सेवन, म्हणजे तो जो खरा संन्यासी आहे तो अशाने शोभतो. बघा, या शिलामुळे शोभतो, हा शील दागिना त्याचा. अशा प्रकारे उंच महागड्या आसनावरती तो झोपत नाही, शील पालन करतो. आणि अशा प्रकारे अरे कस्सपा, अशा प्रकारे माझा जो श्रमण आहे तो अशा प्रकारे शील संपदा प्राप्त करतो. समजलं? पहिली कोणती आहे? शील संपदा तो प्राप्त करतो. त्यानंतर तो शील संपदा प्राप्त केलेला माझा श्रमण पुन्हा ध्यान मनन चिंतन करून तो आपले या सर्व इंद्रिय जे आहेत याच्यावरती संयम बाळगतो. डोळ्यांवरती संयम बाळगतो, डोळ्यांवर कानांवर शब्द संयम ठेवतो, नाकावर संयम ठेवतो, आपल्या जिभेवर संयम ठेवतो, आपल्या स्पर्शावरती संयम ठेवतो. संयम ठेवणं म्हणजे काय? या इंद्रिय सुखामध्ये तो फसत नाही, इंद्रिय सुखामध्ये फसत नाही. डोळ्याने कोणते दृश्य पाहिलं ना त्याच्यामध्ये फसणार नाही. कानाने एखादा चांगला शब्द ऐकला, शब्दात फसणार नाही. नाकाने एकदा चांगला परफ्यूम म्हणजे गंध घेतला, त्या गंधामध्ये फसणार नाही. जिभेला चांगलं खायला मिळालं, चांगली चव मिळाली,
त्यात चवीमध्ये पण ते फसणार नाही. स्पर्श मिळाला एखाद्या स्त्रीचा, त्याच्यामध्ये पण फसणार नाही. का? आपल्या या पंच इंद्रियांवरती तो संयम ठेवतो. त्याला म्हणतात इंद्रिय संवर. तो इंद्रिय संवर मध्ये निपुण होतो. त्यानंतर इंद्रिय संवर मध्ये निपुण झाल्यानंतर तोच पुन्हा स्मृतिमान बनतो. स्मृतिमान म्हणजे काय? आपल्या कायेची स्मृती करतो. कायानुपස්සना, जे तुम्ही ध्यानामध्ये शिकता. कायेवरती होणाऱ्या वेदना, त्या वेदनाची पස්සना करतो. वेदनानुपස්සना. चित्ताची भावना करतो. चित्तानुपස්සना. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या धर्माची भावना करतो. धर्मानुपස්සना. ह्या 4 पස්සना आहेत बघा, जे तुम्ही विपස්සनेमध्ये शिकवतात ना. जे लोक सती पठाणला जातात, 45 दिवसांचा कोर्स असतो बघा, तो सती पठाण कोर्स. त्या सती पठाणमध्ये हे शिकवले जाते, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना. अशा प्रकारे तो श्रमण या 4 पස්සनांचा अभ्यास करून तो स्मृतिवान होतो. त्यानंतर तो अप्रमादी होऊन जीवन जगतो. अप्रमादी म्हणजे काय? शरीर हे नाशिवंत आहे. हे शरीर अनित्य आहे, मृत्यूकडे चाललेलं आहे, हे जीवन संपणार आहे. अरे, आळस होऊन जीवन जगू नका. गुंगीमध्ये राहून जीवन जगू नका. कसं जीवन जगायचं? अपमादेन संपादेत. तुम्ही काय म्हणता? साधू साध. म्हणजे कसं? शील पालन तर करा, पण कसं करा? ती सरणेन सद्धिंग पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा. कसं? अपमादेन संपादेत. अप्रमादी होऊन, जागृत होऊन, स्मृतिवान होऊन तुम्ही शील पालन केलं पाहिजे. इथं तर सांगितलेलं आहे. अशा प्रकारे माझा श्रमण हा इंद्रिय संवर निपुण होतो. माझा श्रमण हा स्मृतिवान होतो. माझा श्रमण हा अप्रमादी होतो. अशा प्रकारे अरे कस्सपा, अशा प्रकारे माझा श्रमण हा चित्त संपदेला प्राप्त करतो. त्यानंतर माझा श्रमण जेव्हा या सगळ्या संपदेला प्राप्त करून तो श्रोतापन्न होतो. जसं मी तुम्हाला कालच्या धम्म दिसण्यामध्ये सांगितलं, ध्यान म्हणून चिंतन करून श्रोतापन्न झाला, सकृदागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला, दुःखमुक्तीचं फळ प्राप्त केलं, तेव्हा त्याला ते ज्ञान जागृत होते. कोणतं ज्ञान? की मी माझ्या विकारांना नष्ट केलं, हा माझा शेवटचा जन्म आहे. याच्यानंतर जन्म नाही, याच्यानंतर भाव नाही, मी सगळ्या दुःखातून मुक्त झालेलो आहे. हे जे ज्ञान त्याला मिळते ना, याला म्हटलेलं आहे प्रज्ञा संपदा. हेच आहे प्रज्ञा संपदा. आणि अशा प्रकारे अरे कस्सपा, माझा श्रमण अशा प्रकारे श्रामान्य जीवनाच्या मार्गाने शील संपदा प्राप्त करतो, चित्त संपदा प्राप्त करतो, आणि तिसरा आहे प्रज्ञा संपदा प्राप्त करतो. अशा प्रकारे या 3 संपदा प्राप्त केल्यानंतरच त्या श्रमणाला जीवनाचं सर्वोत्तम फळ जे आहे, दुःखमुक्तीचं फळ, त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे, ते दुःखमुक्ती आहे, हे त्याला फळ प्राप्त होते. असं सगळं समजावून सांगितलं. मी तुम्हाला हे खूप शॉर्टकटमध्ये समजून सांगितलेलं आहे. नाहीतर हे सूत्र जे आहे ना, कमीत कमी 7 पेजेसचं सूत्र आहे बघा, 7 बॅक टू बॅक. एवढं सुद्धा डिटेलमध्ये सांगण्यापेक्षा तुम्हाला शॉर्टमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. मेन जो गाभा आहे ते आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर हे सगळं समजून सांगितल्यानंतर मग पुढे तो काश्यप जो आहे, अचलक काश्यप, भगवान बुद्धांना म्हणतो की भगवंताच्या तोंडून धर्म ऐकून कोणाच आनंद होणार नाही भगवान. भगवंताच्या तोंडून धर्म ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. वा भगवान वा. ज्याप्रमाणे एखाद्याने उलटे झालेले सुलटे ठेवावे, अथवा झाकलेले उघडे करावे, अथवा वाट चुकलेल्यास मार्ग सांगावा, अथवा डोळस मनुष्याला वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक तऱ्हांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तर मी भगवंताच्या धम्मास आणि भिक्षू संघास शरण जात आहे. भगवंतांनी मला आपल्या जवळ प्रवज्जा आणि उपसंपदा द्यावी. भगवान बुद्ध म्हणतात, अरे कस्सपा, पूर्वी दुसऱ्या धर्मात असणाऱ्या मनुष्याला या धर्मात प्रवज्जा व उपसंपदा घेण्याची इच्छा असेल तर त्याने 4 महिने परिवासात राहिले पाहिजे. 4 महिन्यानंतर तो भिक्षू
तुष्ट चित्ताने मग प्रवज्जा आणि उपसंपदा ग्रहण करतो, त्यानंतर तो भिक्षू होतो. म्हणजे 4 महिने परिवासात राहायचं म्हणजे काय, जो आता दुसरा परिव्राजक आहे, ज्याच्या डोक्यामध्ये सगळं ते दुसरं भरलेलं आहे, त्या चित्तावरती दुसऱ्या संस्काराचा पगडा आहे. तर अगोदर त्याने प्रवज्जा घेण्याच्या अगोदर त्याने फक्त गृहस्थ म्हणून भिक्षू संघात राहायला पाहिजे 4 महिने. हळूहळू ध्यान आणि चिंतनाच्या मार्गाने जे जुनं जे आहे ना ते सगळं त्याग करत 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 म्हणजे ते डिलीट करत 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 सगळं सोडून द्यायचं. त्यानंतर मग त्याला प्रवज्जा आणि उपसंपदा दिली जाते, नंतर तो भिक्षू होतो. जर भगवान असे असेल ना तर मी 4 महिने परिवासात राहील. परिवासात म्हणजे भिक्षूंच्या सहवासामध्ये राहील. भिक्षूंनी मला प्रवज्जा व उपसंपदा द्यावी आणि मला भिक्षू करावे. अचेल्य कश्यपाला भगवंताजवळून प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली. तो एकटाच निराळा, अप्रमद, उद्योगी, प्रतिहात्म असा राहून थोड्याच काळाने ज्याकरिता कुलपुत्र घरातून बाहेर पडून प्रवज्जा घेतात ते श्रेष्ठ ब्रह्मचर्याचे अंतिम याच जन्मात स्वतः जाणून साक्षात्कार करून त्याने ते फळ प्राप्त केले आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं. जन्म संपला. म्हणजे हा अचेल काश्यप प्रवज्जित झाला, भिक्षू झाला. नंतर ध्यान मनन चिंतन करून तो सुद्धा आता त्या दुःखमुक्तीच्या सामान्य जीवनाच्या पायरीपर्यंत पोहोचला. आणि नंतर तोही म्हणतो म्हणजे जन्म संपला, ब्रह्मचर्य पालन झाले, करावयाचे ते करून झाले, आता यापुढे काहीही राहिलेले नाही असे त्यास कळले. अचेल काश्यप अरहंतातील एक झाला. आणि अशा प्रकारे हा अचेल काश्यप ध्यान मनन चिंतन करून तो सुद्धा अरहंतांपैकी एक झाला, अरहंत झाला, दुःखमुक्त झाला. आणि अशा प्रकारे या अचेलक काश्यपावर आधारित हे जे सुत्त आहे महा सिंह नाद सुत्त, हे सिंहनाद सुत्त या ठिकाणी संपलेलं आहे. तर हे सुत्त ॲक्च्युली खूप मोठं आहे. आपण याला थोडं शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केले, कारण याचा सुत्ताचा मूळ जो गाभा आहे हा एवढाच आहे की ब्राह्मण्य जीवन तपश्चर्या जीवनामध्ये दुःखमुक्ती नाही आहे, मोक्ष नाही आहे, पण सामान्य जीवन ज्याच्यामध्ये शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे, या शील समाधी प्रज्ञा याच मार्गाने त्याला मोक्ष म्हणजेच दुःखमुक्तीचं फळ प्राप्त होऊ शकते. दुसरा कोणताच मार्ग नाही आहे की जो फळ प्राप्त करून देईल. तर अशा प्रकारचा हा सामान्य जीवनाचा आधारित बुद्धाचा उपदेश आपल्या सर्वांसाठी नक्कीच मंगलदायी आहे. अशा प्रकारचा सिंहनाद सुत्त या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर पुढील सुत्त जे आहे आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये घेऊया. तुर्तास आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करण्यात येत आहे. सरते शेवटी आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त होत आहे.